मंडळी, सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी जातीय सर्वेक्षण सुरू आहेत. यात अनेक सरकारी कर्मचारी किंवा सरकारी शिक्षक हे लोकांच्या घरी जाऊन त्यांची जात विचारत हा सर्वे करत आहेत. यात हे कर्मचारी सरकारने त्यांना जे काम सोपवलंय तेच करतायत, म्हणजे ज्यात त्या कर्मचाऱ्यांची काही चूक नाही. पण तरी काही मराठी कलाकार या कर्मचाऱ्यांवर आपला राग व्यक्त करतायत. मराठी अभिनेता पुष्कर जोग याने तर या कर्मचाऱ्यांना लात आणि कानाखाली मारण्याची भाषा केली. त्यामुळे आता पुष्कर जोगवर खूप टीका होते. अभिनेता पुष्कर जोग यांनी काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर मराठा आरक्षणासाठी जात सर्वे करायला आलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल एक स्टोरी पोस्ट करत म्हटलं होतं की काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्वे करतोय म्हणून माझी जात विचारत होते. ते जर बाई माणूस नसते तर 2 लात नक्कीच मारल्या असत्या. कृपया करून मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाहीत, डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोग बोलणार, असं अभिनेता पुष्कर जोगने म्हटलं होतं. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाली आणि पुष्करवरती चहूबाजूने टीकाही झाली. कारण सरकारने सोपवलेले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याने लात आणि कानाखाली मारण्याची भाषा केली हे अनेकांना सहन झाले नाही. त्यामुळे अनेकांनी पुष्करवर टीका करत त्याला चांगलेच सुनावले. यातच आता प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी सुद्धा पुष्करच्या या व्हायरल पोस्टवर त्यांची प्रतिक्रिया दिली. तसेच किरण माने यांनी पुष्करला ओपन चॅलेंज सुद्धा दिलंय. अभिनेते किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की आमच्या मनोरंजन क्षेत्रातल्या वर्चस्ववाद्यांना हल्ली उन्माद चढलाय. आमचीच सत्ता हा पोकळ माज आलाय. मी परवाच अजब गजब या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोललो. दुसऱ्याच दिवशी पुष्कर जोग नावाच्या सिनेमात वगैरे काम करणाऱ्याने विधान केलं, जात गणना करायला आलेली बाई नसती तर मी 2 लाथा घातल्या असत्या. अरे भावा, ते सरकारनं दिलेल्या आदेशामुळे तुझ्या घरी आलेले साधे कर्मचारी होते रे ते. त्यांना हौस नाही तुझे उंबरटे जिजवायचे. तुला लाथाच घालायच्या आहे ना? लय राग आलाय का तुला जात विचारल्याचा? मी तुला चॅलेंज देतो, ज्याने हा जात गणनेचा आदेश सोडलाय त्या नेत्याला लाथा घाल. चल, खुलं आव्हान आहे माझं. तू जर त्या जात गणनेचा आदेश देणाऱ्या सत्ताधारी नेत्याला लाथा नाही घातल्यास तर तू त्या कर्मचाऱ्यांकडून 4 लाथा खायच्या. बोल, आहे का दम तुझ्या पार्श्वभागात? अरे या नेत्यांचे पाय चाटणारी जमात तुमची. आडनाव घेऊन डिग्ग्या मारतोयस. काय घंटा इतिहास आहे तुमच्या आडनावांचा. असला तरी काय खुट्ट्याला बांधायचा आहे? आपलं काम इमान इतबारे करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कसला माज दाखवतो तू? हे कर्मचारी जर आपली नोकरी बाजूला ठेवून तुझ्यासमोर आले ना तर एका दणक्यात तुझं वाकडं शेपूट सरळ करतील. नाद करू नको गरिबांचा. बुद्धी जागेवर ठेवून बोलत जा. मराठ्यांच्या आणि ओबीसीच्या लढ्यात तू तुझ्या द्वेषाची पोळी भाजून घेऊ नकोस. बहुजन शांत आहे म्हणून मस्तीत विधानं करणं लय महागात पडेल. मापात्रा, असं म्हणत अभिनेते किरण माने यांनी पुष्कर जोगला चांगलंच सुनावलं आहे. तर मंडळी, यावर तुमची प्रतिक्रिया काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.